घेऊन ये 6 रुपये दिले वाघोलीला मला वाघोलीला मी सांगतो ते नाही 2 बोटले माझ्या बरोबर मी काय लोक होती माझं काम साडू झाले ना सांग म्हणा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। नेक्स्ट ट्रिप आपली स्पिती व्हॅली बाईक रायडिंगसाठी आपण चाललेलो आहोत। ट्रिपला जाण्यापूर्वी काही शॉपिंग खरेदी करण्यासाठी आम्ही या होळकर ब्रिज या ठिकाणी आलेलो आहे सापरसला। तर या ठिकाणी सर्व आपल्याला मिलिटरी जेवढे कपडे आहेत, शूज, पॅन्ट, जर्किन, टी शर्ट हे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। पाहू शकता आपण या ठिकाणी हे शॉप आहेत, हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत। आमचे मित्रमंडळी जे रायडर्स आहेत, हिमालयन रायडर घेतलेले आम्ही। तर या ठिकाणी ट्रायल चाललेली। सर्व आर्मीचे जे काय आहेत हे ओनर आहेत, यांच्याकडनं आपण सगळी शॉपिंग करून घेतोय। हां, आणि रिजनेबल जर माझं नाव सांगितलं तर हे तुम्हाला रिजनेबल मध्ये देतील ड्रेस कपडे। 10% ऑफ आहे। हो चालेल। हा व्यवस्थित एकदम। हा बघ 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 स्पिती व्हॅलीची पूर्ण तयारी। सगळेजण या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेत, मिलिटरीचे कपडे घ्यायला आलेत। आज 21 सप्टेंबर तर आपले ॲडव्हेंचर राईड सुरू होत आहे। तर आता पहाटेच्या 3 वाजलेलं आहे। काहींसाठी रात्र असेल, आमच्यासाठी पहाटेच आहे। तर आपल्यासोबत बरेच तुम्ही पाहिलेले किंवा काही नवीन चेहरे आहेत, तर आपण त्यांची सर्वात पहिल्यांदा ओळख करून घेऊया। माझं नाव विक्रम विश्वास मराठे, मी राहणार मुळशी तालुका भुकुम गावामधील आहे। फक्त ओळख करून घ्या। रवीसाठी आम्ही स्पिती व्हॅलीला चाललेलो। निलेश खेसे, कालिदास शिंदे, सचिन निंबाळकर, नितीन कांदवे, सुनील राऊत, मी योगेश ठाकूर आणि योगेश लीडर आहे आमचा। प्लॅन ऑर्गनायझर योगेशनेच केलेला आहे। आणि विक्रमचं काय जे म्हणणं आहे ते आपण नंतर पाहू एअरपोर्टवर। तर आम्हाला सोडायला या 2 गाड्या आहेत सध्या। आर्यनला तुम्ही ओळखतायच, आर्यन तर अंधारात काय दिसाना, आणि तिकडे साहिल आहे। तर चला भेटूया पुणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असं नाव ठेवायचं चाललेलं आहे। पाहूया, जर झालं तर चांगलंच आहे। भेटूया एअरपोर्ट, पुणे एअरपोर्ट लोगावर। साहिल थँक्यू। परत घ्यायला पण आल्यावर लाईट का बंद केली? चला, ती बॅग नाही, जाऊ दे द्या। साहिल थँक्यू। परत घ्यायला पण आल्यावर लाईट का बंद केली? चला, ती बॅग नाही, जाऊ द्या। पुणे टू चंदीगड डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळं पुणे टू चंदीगड आम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेतलेली आहे। तर आता सरदार वल्लभभाई पटेल या एअरपोर्टवर आम्ही आलेलो आहे। तर ब्रेकफास्टसाठी बाहेर आलेलो आहे। या ठिकाणी ब्रेकफास्ट करतो आम्ही। कोण काय खाते? काय घेतलंय? रवी कालदास गोगल बरोबर छोले भटुरे पोहा। तर रात्री जागरण केल्यामुळे दाबून भूक लागलेली, दाबून आणायचं काम चालेल पोरांचं। छोले भटुरे पोहा, बाकी राईस। मला काय म्हणता, मी बरं सरांच्या इथे जाणार आहे। मी याला हे पण सांगितलं बरं, ते 2:30 वाजता सांगितलं तुला, 11 वाजेपर्यंत। आता आपण सरदार वल्लभभाई पटेल ह्या एअरपोर्टला आलेलो आहेत अहमदाबादमध्ये। तर कनेक्टिंग फ्लाईट घेण्याचं कारण एक आहे की चंदीगडमध्ये आम्हाला चेक इन हॉटेलमध्ये दुपारी 12ला करायचं होतं। सकाळी आपल्या पुण्यापासून 4:40ला फ्लाईट होती, ती चंदीगडला डायरेक्ट 6:15ला पोचली असती। तर आम्ही 6 तास काय करणार, त्यासाठी आम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेतली। आणि कनेक्टिंग फ्लाईट घेण्यामध्ये आज दुसरे एक कारण असे की फ्लाईटचं तिकीट रेट कमी होता, त्यासाठी आम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेतलेली आहे। आताच नाश्ता करून बाहेर आलेले, आता पुन्हा
अहमदाबाद टू चंदीगड यासाठी आपण चेक इन करतोय. अहमदाबादमध्ये ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपली कनेक्टिंग फ्लाईट अहमदाबाद टू चंदीगड हा प्रवास पुन्हा सुरू झाला. चंदीगड एअरपोर्टला उतरल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचं सार सांगत असलेलं शिल्प पाहायला मिळते. जस्ट चंदीगड एअरपोर्टला पोचलेले. आता हॉटेल बुक आहे आमचं SC रेसिडेन्सी. प्रवास कसा झाला रवी? एकदम उत्तम झालं. भूक बीक लागली का नाही? नाश्ता भूक लागलेली आहे. मग पहिला आपण लंच करू. मला भूक लागलेली. हा लंच करू पहिला आणि मग हॉटेलला चेक इन करू. हां बघा 1200 रुपये देत असेल तर करा फायनल. जाऊ चला. भूक पण लागलेली. नाही ते पिकअप याच्यासाठी असतो की लोक वेगवेगळ्या टायमिंगला येतात ना. कोणती लोक? अरे वा 40 लोक वेगवेगळे क्या है चंडीगढ़ का? चंडीगढ़ अच्छा है सर. नहीं फेमस किसके लिए चंडीगढ़? चंडीगढ़ सर ब्यूटीफुल सिटी है. इसमें लेक है, रोज गार्डन है. थोड़ा फॉरेन के लिए जैसा बनाया है. लोग कैसे है चंडीगढ़ के? लोग अच्छे हैं सर. हम अच्छे हैं तो लोग भी अच्छे हैं. सब पूरा हो गया चंडीगढ़ से. मैं सर होशियारपुर से हूँ. कहाँ से? होशियारपुर. होशियारपुर. तुम तो बंदे होशियार नहीं उधर सर होशियारपुर से तो सब बंदे होशियार ही प्राइम रहेंगे. मिनिस्टर थे ना हमारे डॉक्टर मनमोहन सिंह. हाँ उधर से. कहाँ पे आए होशियारपुर? होशियारपुर से ही. खास सिटी. हाँ खास सिटी कौन सी सिटी? होशियारपुर. सिटी कौन सी? होशियारपुर ही है. मतलब कौन सी स्टेट में है? ये पंजाब में पड़ता है. पंजाब में. जिला है ना होशियारपुर. हाँ कितना टाइम लगेगा पहुंचने में होटल में? और थोड़ा टाइम लगेगा सर. 20-25 मिनट. हमारे बच्चों को भूख लगी है. इसने तो कुछ खाया ही नहीं लेकिन जा रहा है बार बार. काय टाकतो काय? या हॉटेलमध्ये चेक इन करून आता आम्ही लंचला चाललेलो आहे. रात्रीचे जागरण, दिवसभराचा प्रवास, थकवात आलेला आहे. जेवण करून 1-2-3 तास रेस्ट करून नंतर आम्ही ॲडव्हेंचर ट्रिपसाठी ज्या बाईक लागणार आहेत आम्हाला हिमालयन रायडर त्या आम्ही साधारणतः 4-4:30ला पिकअप करायला जाणार आहोत. आता आम्ही व्हेज थाळी सांगितलेली सगळ्यांना. स्पेशल व्हेज थाळी आहे. हा रुकतो पकडलो यार. सगळ्यांना भूक लागलेलं दाबून. कोण कोणाला विचारा ना आता. आता टेस्ट कशी आहे ते खाल्ल्यावरच कळेल. दिसाल ते प्लेट भारी दिसते. नितीन सांग कसं काय? पंजाबी थाळी. तुम्हाला काय भेटत नाही तासभर. हुशारा. हा मस्त आहे पनीर. जेवण कसं झालं? जेवण खूप छान. अप्रतिम जेवण. व्हेज थाळी बाहेर निघालं. हा खरंच दिसायला लागलं बरं का. सगळ्यांची फोटो बाहेर आले. हा योगेश कसं काय होतं जेवण? कसं होतं जेवण? कसं होतं? जेवण खूप सुंदर होतं. चला एंट्री करू आपल्या हॉटेलमध्ये. दुपारी आराम केल्यानंतर हॉटेलपासून बाईकचं पॉईंट साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. आत्ता 5:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता बाईक कलेक्ट करायला जाणार आहे आणि खरी ॲडव्हेंचर ट्रिप उद्या मॉर्निंगपासून चालू होणार आहे. तर बहुतेक मला वाटतं आराम झालेला दिसत नाही चेहऱ्यावरून. तरी आराम झाला का? थोडासा झाला. हां रात्री जागरणामुळं चेहऱ्यावर निलेश फ्रेश दिसते. पण तू फ्रेश नाही. हां काय झोप झाली का? हां तेच रात्रीचं जागरणाचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर निलेशच जरा फ्रेश दिसते मला. बाकी सगळ्यांच्या डोळ्यावर जरा झोप दिसते. मी बघायला आलो मग कळत नसेल पण अशी झोप झालेली नाही. कारण फुल नाईट रात्री जागच होतो आम्ही ट्रॅव्हलिंगमुळं. बाईक घेऊन आल्यानंतर रात्री लवकर डिनर करून आराम करू आणि उद्यापासून चालू करू ॲडव्हेंचरस राईड. काय नाही मोकारी एंट्री होईल. बाकी नाही म्हणून काय करायचं. लाईट बिल चेक करा रे. क्लास तिथंच आहे ना. लाईट वगैरे चेक करत. योगेश कसं काय? मस्त आहे. मस्त आहे का? तुम्ही बघून घ्या गाड्या रे.
गाडी चांगली आहे गर्दी. आहे ना.